अरे सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुका आणि शहराच्या वतीने जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जे लोकशाही मानणारे, संविधान मानणारे असे सर्वांनी, सुभाष पाटील असतील, चव्हाण सर असतील, मी असेल, आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलं। मी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख या नात्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही निषेध केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी पण सहभाग घेतला। आताच आमचे मित्र सरांनी सांगितलं की मोदींनी 2014ला सांगितलं की मी चौकीदार म्हणून देशाचं रक्षण करीन, परंतु या चौकीदारासमोर हे जे नीट पेपर फुटले जातात त्यात लाखो कोटीचा भ्रष्टाचार होतो। मग हा चौकीदार करतोय काय? रामाचं नाव घेऊन इतक्या दिवस यांनी राज्य केलं देशावर। हे राम मंदिरामध्ये दरोडे पडले, या भाजपवाल्यांनी पूर्ण राम मंदिराची सर्व पैशाची लूट केली, सोन्याची लूट केली। मग हा चौकीदार करतोय काय? आज देशात अनेक घटना होतात। महाराष्ट्रात जर पाहिलं तर अनेक आमच्या छोट्या छोट्या मुलींवर रेप होतात, आमच्या माता भगिनींची इज्जत लुटली जाते, कायदा सुव्यवस्था कुठेही अस्तित्वात राहिला नाही। मला जसं कळतंय तसा या महाराष्ट्राचा निष्क्रिय एवढा गृहमंत्री कधीच पाहिला नाही। एवढे फडणवीस साहेब निष्क्रिय आहेत हे खेदाने म्हणावं लागतंय। आणि जी ह्या भाजपची तानाशाही चालली, आज सोनम वांगचुक सरांना यांनी कोणत्या पद्धतीने उचलून गेलं? अरे इंग्रजांनी राज्य केलं ते एवढे निर्दयी कधी वागले नाही। आज संशय यायला लागला की तुम्ही इथं इंग्रजांच्या अवलादीचे आहेत का काय, असे लोक सर्व म्हणायला लागलेत। आणि ही जी तानाशाही, ही लोकशाही धोक्यात आणणारी आहे। जे बाबासाहेबांनी संविधान या देशाला दिलं, ते संविधान संपवायचा कार्यक्रम या ठिकाणी RSSने आणि या भाजपने सुरू केलेला आहे। आणि म्हणून ही लोकांना, या जनतेला ही धोक्याची घंटा आहे। म्हणून सर्वांनी जागा होऊन या तानाशाहीला विरोध केला पाहिजे। आपल्याला माहिती या सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर यांना सत्तेचा माज आलेला आहे भाजपवाल्यांना, आणि तो जिरवणं गरजेचं आहे। म्हणून मी पुन्हा एकदा शिवसेना तालुका प्रमुखच्या नात्याने या सरकारचा पुन्हा निषेध करतो। आणि जे आंदोलन चालू आहे दिल्लीला,